निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. नमस्कार मंडळी, मी पूजा साळुंखे भागवत पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आई भवानी मातेचं सुंदर असं दर्शन घेऊन आम्ही निघालो अक्कलकोटला. तुळजापूरवरून अक्कलकोट 80 किलोमीटर आहे. मंडळी, जर का तुम्हाला अक्कलकोट स्वामींचे मठ आणि त्यांची महती हे जर जाणून घ्यायचं असेल आणि इथला परिसर जर बघायचा असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मंडळी, मला माहिती आहे तुम्ही माझा तुळजापूर लाईव्ह दर्शनवाला व्हिडिओ नक्कीच बघितला असेल आणि मी आशा करते की तो तुम्हाला आवडलाही असेल. जर नसेल बघितला तर लवकर जाऊन बघा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर जर का तुम्ही नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. अशा तऱ्हेने आम्ही अक्कलकोट मठाच्या जवळ आलेलो आहोत. वा 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 वा, खूप छान वाटतंय. अक्कलकोट नाव ऐकताच सगळ्यात पहिले आपल्या तोंडातून निघतं ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने प्रवासही खूप सुंदर झाला आणि इतकंच नाही तर अक्कलकोटमध्ये निवास करायला घरही खूप सुंदर मिळालं आणि ते सुद्धा स्वामींच्या मठाच्या जवळच. संध्याकाळच्या 5 वाजता आलो असेल, बसलो असतो. काय मग कसं वाटतंय अक्कलकोट मध्ये येऊन? छान, प्रसन्न, हवा खूप छान आहे इथली. तर मंडळी, आम्ही अक्कलकोटला आलेलो आहोत आणि खूप सुंदर अशी रूम आम्हाला राहायला मिळालेली आहे. आणि आम्ही तुळजापूरवरून 5:30 वाजता निघालो आणि इथे जवळजवळ 7 पर्यंत वगैरे असं पोचलो असू आम्ही. आणि खूप छान प्रवास झाला, अजिबात ट्रॅफिक नव्हती. आम्ही मधल्यावारी निघालो त्यामुळे आम्हाला ट्रॅफिक वगैरे खूप कमी मिळाली आणि छानपैकी असा आजचा प्रवास झालेला आहे. जवळजवळ 450 किलोमीटर आम्ही हा प्रवास केलेला आहे आजचा. आणि आता आम्ही मस्त रूममध्ये आलेलो आहोत, छान फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही आता चाललेलो आहोत अक्कलकोटचा महाप्रसाद घ्यायला. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथला महाप्रसाद खूप छान आहे आणि खूप प्रसिद्ध आहे आणि तेच आम्ही घ्यायला चाललेलो आहोत. आणि सकाळी मस्त फ्रेश होऊन अंघोळ वगैरे करून आम्ही मस्तपैकी मठात जाणार आहोत स्वामींचं दर्शन घ्यायला. सुप्रभात मंडळी, काल महाप्रसाद घेतल्यावर आम्ही घरी आलो. दिवसभर प्रवास केल्याने खूप दमलो होतो आणि म्हणूनच सगळ्यांनी ठरवलं लवकर झोपून सकाळी लवकर उठायचं आणि स्वामींच्या दर्शनाला निघायचं. वा, इथली सकाळ पण किती सुंदर आणि फ्रेश वाटतेय. खरंच खूप प्रसन्न वाटतंय. आम्ही ठरवलं की इथूनच आवरून निघायचं आणि तिथून पुढे आपला पुढचा प्रवास सुरू करायचा. म्हणूनच नाश्ता पाणी करून निघायचं ठरवलं. आता इकडे डॅडाला घे, डॅडाला बंद करायचा.
घ्या, असं पकडा. हे आहे मार्केट. इथूनच आपल्याला मठाकडे जायचं आहे. इसवी सनाच्या 19व्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती त्यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत अशी मान्यता आहे. गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. खूप वर्षाने मी इथे आलेली आहे आणि खूप बदलाव दिसतोय मला. खूप छान असं बदलाव झालेला आहे आणि दर्शन पण खूप मस्त झालंय. खूप फ्रेश वाटलंय खरंच. स्वामी समर्थांची महती अख्ख्या जगभर आहे. सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज. तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांची महती वर्णन केली जाते. स्वामी महाराजांचे अवतार कार्य आजही सुरू आहे. स्वामींनी अवतार कार्य संपवलेले नाही. स्वामी समर्थ महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंत काळपर्यंत करत राहतील. आजही श्री स्वामी समर्थ महाराज जो जो भेटेल त्याचा उद्धार अनेक मार्गातून करत आहेत. सुंदर असे स्वामींचे दर्शन झाले. हे झाल्यावर आम्ही निघालो श्री चोळप्पा स्वामी यांचे घर बघायला आणि तिथे असलेले स्वामींचे मठ बघायला. चोळप्पा स्वामी समर्थांचे परमभक्त आणि खरं तर चोळप्पा हे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना अक्कलकोटमध्ये पहिल्या दृष्टिक्षेपातच स्वामी समर्थ माहीत होते. जेव्हा अक्कलकोट महाराज अक्कलकोटला पहिल्यांदा आले आणि हे जेव्हा श्री चोळप्पा स्वामींना कळले तेव्हा ते त्यांना भेटायला गेले आणि त्यांना ते आपल्या घरी घेऊन आले. स्वामींनी त्यांच्या अनेक चाचण्या घेतल्या, परंतु चोळप्पाने सर्व सहन केले आणि आपल्या स्वामींची सेवा केली. तर मंडळी, मस्त स्वामींचं दर्शन झालं. जिथे समाधी आहे तिथेही आम्ही जाऊन आलो आहे परत. आणि इतकंच नाही तर चोळप्पा महाराजांचा वाडा तिथेही गेलो आहे, जिथे एक विहीर आहे आणि समाधी आहे. तिथे जाऊन आलो, मस्त पाया वगैरे पडलो आणि आरतीही केली. आणि आता आम्ही निघालो आहोत कोल्हापूरला नरसोबाच्या वाडीला. तर आता नरसोबाच्या वाडीचा प्रवास सुरू झालेला आहे आमचा. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा नरसोबाच्या वाडीचे दर्शन घ्यायचे असेलच तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांना शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.